नमस्कार. येत्या निवडणुकीला मतदान करायचं. अहो तुम्ही शिकल्या सवरलेली माणसं आहेत. मतदान कोणाला करायचं हे तुम्हाला चांगलंच कळतंय. ज्याचा उमेदवार चुकला ते भविष्याला मुकला. ऐ घ्या इकडं, घ्या वहिनी भेट. घ्या हो, घ्या. राहू दे लक्ष. हा चला. प्रचार करतात का धमकीवतात? आता घाबरून या गुंडांना मतदान करायचं का? आपल्या एका मतानं काय फरक पडणार आहे? नाहीतरी याच्या वाकड्या शिरून आपला काय फायदा? हे पैसे मला त्याच्या तोंडावर फेकून मारायचे आहेत, पण आपण सामान्य माणसं काय करणार ना? आपल्या हातात ना सत्ता ना पैसा. लेकराच्या भविष्याचा विचार केला पाहिजे, म्हणून आगीत हात न घातलेलाच बरा. तुमचं पत्र आलंय. प्रिय आई आणि बाबा, तुम्हाला इतकं परेशान कधीच पाहिलं नाही. तुम्हाला त्याने पैसे दिले हे चुकीचं केलं ना? माझ्यासाठी घाबरू नका, कारण तुम्ही घाबरलात तर मला पण भीती वाटेल. आई, तू माझ्यासाठी जे केलेस ते माझ्या चांगल्यासाठीच केलेस आणि नेहमी माझ्या चांगल्यासाठीच करशील. तू मत द्यायला का घाबरतेस? बिंदास जा आणि जो आपल्यासाठी चांगलं काम करेल त्यालाच मत दे. मी पोलीस मामांना ही चिठ्ठी देते, ते तुझी काळजी घेतील. महाराष्ट्र पोलीस प्रत्येक नागरिकाची मदत करायला तत्पर आहे. मतदान तुमचा हक्क आहे आणि कर्तव्य देखील आहे. जर कोणी पैसे देऊन अथवा धमकावून मत द्यायला बळजबरी करत असेल तर तात्काळ पोलिसांकडे संपर्क करा. अजिबात घाबरू नका, बिनधास्त मतदान करा. प्रत्येक मतदाराची सुरक्षा हाच आमचा बाणा.